नमस्कार मंडळी, मॅनिफेस्ट विथ दीपालीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बोलणार आहोत एंजल्स नंबर 1111. तुम्हाला कधीतरी 1111 हा नंबर दिसत असतो का? किंवा 111 म्हणजे 111 हे जे नंबर असतात ना, हे नंबर कोणाचे असतात? तर हे नंबर असतात युनिवर्स नंबर म्हणजे एंजल्स नंबर. तर याचा अर्थ काय असतो हे तुम्हाला जेव्हा दिसतात ना, तर याचं अर्थ काय निघत असतो तर हे आपण आपल्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? अचानक घड्याळामध्ये 11 वाजून 11 मिनिटं दिसतं, कधी मोबाईलमध्ये, तर कधी बिलावर, तर कधी नंबर प्लेटवर. मग आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की हा फक्त योगायोग आहे का? काही युनिवर्सचा काही संकेत आहे? आपल्या मनामध्ये असंख्य तऱ्हेचे असे विचार येतात की 1111 हा नंबर मला का बरं दिसतो? म्हणजे एकदाच नाही, आपल्याला नेहमी नेहमी दिसत आहे 1111, 111. हे असे जर नंबर तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. याचा अर्थ असा असतो की तर ना, स्पिरिच्युअल जगामध्ये 1111 हा नंबर एकदम लकी मानला जात असतो. म्हणजे हा नंबर जर आपल्याला 1111 दिसत असेल ना, तर हा साधा नंबर नाही आहे, हा आपला नंबर एंजल नंबर असतो. तर युनिवर्स, एंजल्स किंवा एनर्जी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर आजच्या व्हिडिओ आपण हेच जाणून घेणार आहोत की 1111 हा का दिसतो, युनिवर्स आपल्याला काय सांगत आहे आणि 1111 दिसल्यावर काय करायचं असतं. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे बघा, यूट्यूबवरती याचे खूप सारे व्हिडिओ आलेले आहेत, तुम्ही बघितलेले असतीलच. पण आता मला हा 1111 नंबर किंवा 111 हा नंबर खूप वेळेत दिसलेला आहे. तर मी आहे ना, या नंबरचं म्हटलं मला हा नंबर का बरं दिसत आहे, तर मी याचा मिनिंग, याचा अर्थ म्हणजे हे करायचा प्रयत्न केला. पण ना, यूट्यूबमध्येच बघितलं मी. पण त्याची मला जेव्हा हा नंबर दिसत होता का नाही, तर या नंबरपासून जे मला काही मिळालेलं आहे ना, तर या एंजल नंबर दिलेला आहे. कारण एंजल नंबर 1111 दिसणं हा युनिवर्सचा संकेत मानला जात असतो. म्हणजे जर आपण कोणतंही काम करत असताना एंजल्स नंबर आपल्याला दिसत असला, मोबाईलमध्ये दिसला, कुठंतरी दिसत असला ना, समजून जायचं की आपल्यासोबत आपले युनिवर्स आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर मी माझ्या लाईफमध्ये मला एंजल नंबरनं काय दिलेलं आहे हे तुम्हाला मी सांगते. एंजल्स नंबरने मला ना जेव्हा दिसत आहे ना, जे माझे मॅनिफेस्ट केलेलं होतं ना, मी त्या सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण झालेल्या आहेत ते एंजल नंबरच्यामुळं. कारण मी जे गोल्स मनामध्ये ठरवलेले होते ना, जेव्हा मला एंजल्स नंबर दिसत होता ना, तेव्हा मी काही काही गोष्टी मॅनिफेस्ट केल्या ना, तेव्हा मला हे नंबर दिसायला लागलेले होते. तर मी तेव्हा समजून गेले होते की याचा काहीतरी अर्थ असेलच, त्याच्यामुळे मला हे नंबर दिसायला लागलेले आहेत. पण जेव्हा हे नंबर मला दिसले तेव्हा माझ्या सगळ्या इच्छा मॅनिफेस्ट झालेल्या होत्या. मग जेव्हा मला याच्या गोष्टी कळली तेव्हा मला माहीत पडलं की जेव्हा आपण ज्या गोष्टी मॅनिफेस्ट करतो ना, आणि जेव्हा 1111 किंवा 111 हा नंबर आपल्याला दिसतो ना, आणि आपली मॅनिफेस्ट ही इच्छा ही लवकर पूर्ण होत असते. कारण युनिवर्स आपल्याला हा सिग्नल देत असतो की तुमची आता इच्छा पूर्ण होणार आहे म्हणून. तर 1111 नंबरशिवाय पण ते पण दिसत असतो आपल्याला, पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला युनिवर्स अजून काही संकेत देत असतो. उदाहरणार्थ, जे आपल्याला काही एखादा आगळा पक्षी दिसतो आपल्याला, तो आपण कधी पाहिलेला नसेल. म्हणजे आपली एखादी इच्छा पूर्ण व्हायची असते, एखादा एकदम वेगळा पक्षी दिसतो, किंवा जे हे असतात ना, प्रत्येक पक्षींचे पंख असतात ना, ते पण दिसले ना आपल्याला, तेव्हाही समजून जायचं असते की आपली इच्छा लगेच पूर्ण होणार आहे. पण 1111 हा नंबर जो असते ना, हा जर दिसला ना, तर आपण तेव्हाच अशी इच्छा मागायची असती. दिसल्याबरोबर आपण एखादी विश मागायची असते. कारण तेव्हा युनिवर्स आणि 1111चं जे अलायन्स असते ना, म्हणजे 1111 पोर्टल हे तेव्हा ओपन झालेलं असतं. तेव्हा आपण जी कोणतीही इच्छा मॅनिफेस्ट करतो ना, तर ती इच्छा आपली लगेच पूर्ण होत असते. म्हणजे आपण जो बी गोल आपण जो म्हटलेला असतो ना, तो आपण लगेच बोलून दाखवायचा आणि थँक्यू युनिवर्स असं बोलायचं असतं. तर हा नंबर दिसण्याचा अजून काही अर्थ आहेत. आपल्याला युनिवर्स सांगत असतो की तुमचे विचार खूप शक्तिशाली आहेत. म्हणजे तुम्ही ते विचार करता, जे स्वप्न पाहता, ते हळूहळू रियालिटी बनू शकतात. 1111 म्हणजे एक प्रकारचं पोर्टल आहे. जेव्हा हा नंबर दिसतो ना, तेव्हा युनिवर्स तुमचं अटेन्शन पकडत असतो. जणू युनिवर्स म्हणत आहे, स्टॉप, एक क्षण थांब, तू काय विचार करत आहेस. कारण त्या क्षणी तुमचे विचार मॅनिफेस्ट होण्याच्या एनर्जीमध्ये असतात. तर असं असते मंडळी. तुम्हाला समजलं का मंडळी? जेव्हा आपण आपल्या जो बी गोल्स असेल ना, जेव्हा हे ना आपले नंबर दिसले ना, तेव्हा युनिवर्स आपला संकेत देतो की तुमची आता मॅनिफेस्टेशन पूर्ण होणार आहे. 1111 नंबर दिसण्याच्या पाठीमागे अजून एक रहस्य आहे. ते म्हणजे असं की आपलं जे कॉन्सन्ट्रेशन असेल ना, ते वाढत आहे. आपण आधीपेक्षा अजून जागृत होत असतो आणि युनिवर्स आपल्याला त्या पर्पजकडे नेत असतो, म्हणजे एकदम पॉझिटिव्हिटीकडं.
तर 11-11 म्हणजे मॅनिफेस्टेशनसाठी हे ना खूप पॉवरफुल राहतं. ज्यावेळी आपण सकारात्मक राहतो ना, जेव्हा सकारात्मक विचार केला असतो ना, तर युनिवर्स त्याला सिग्नल म्हणून घेत असतो. म्हणून काही लोक म्हणतात की 11-11 दिसलं की लगेच विश करा. तर अजून सांगते, एंजल्स आपल्यासोबत असतात. 11 म्हणजे आपल्याला एंजल सांगत असतात की तू एकटा नाही आहेस, आम्ही तुझ्यासोबत आहोत. आपल्याला एक प्रोटेक्शन भेटते, गाईडनेस मिळत असतो. तर आपल्याला 11-11 हे नंबर जर दिसत असतील तर आपण 3 कामं करायचे. ते म्हणजे आपण निगेटिव्ह विचार म्हणजे लगेच थांबवायचं, निगेटिव्ह विचार करायचा नाही. आणि त्याच वेळेस कारण युनिवर्स आपल्याला आपले विचार आहे ना कॅप्चर करत असतो. त्याच्यामुळं विश मागायची, इंटेन्शन करायचं आपल्याला कोणती विश घ्यायची किंवा म्हणजे कोणतं गोल घ्यायचा असतो आपल्याला. तर लगेच आपण डोळे बंद करायचे आणि मनात म्हणायचं की हे युनिवर्स, मी माझ्या लाईफमध्ये हॅपीनेस, सक्सेस आणि पीस अट्रॅक्ट करत आहे. आपण असं बोलायचं. आपलं जो मॅनिफेस्टेशन जे असते ना, आपण ते पण बोलायचं आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला जे हवं आहे आपण ते पण बोलायचं असते. आणि काय अजून काय, आणि ग्रॅटिट्यूड द्या. मनात म्हणा आपण की थँक्यू युनिवर्स, माझ्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी येत आहेत. कारण ग्रॅटिट्यूड एनर्जी ही खूप पॉवरफुल असते मंडळी. जेव्हा 11-11 आपल्याला दिसलं ना, आपण लगेच अफर्मेशन बोलायचे असतात. हे युनिवर्स माझ्या बाजूने काम करत आहे, युनिवर्स माझ्या बाजूने काम करत आहे, मी योग्य मार्गावर आहे, माझ्या आयुष्यामध्ये चांगल्या संधी येत आहे, मी अबंडन्स आणि हॅपीनेस अट्रॅक्ट करत आहे. असे जे आपले काही पॉझिटिव्ह अफर्मेशन असतात ना, हे आपण वारंवार बोलायचे जेव्हा एंजल नंबर दिसतो ना तेव्हा. तर कसं असते मंडळी, आपण जेव्हा एखादी कोणतीही गोष्ट असो जेव्हा आपण मॅनिफेस्ट करतो ना, तर त्या गोष्टींच्या विषयी क्लिअरिटी असली ना तर युनिवर्सकडे लगेच सिग्नल जात असतो आणि आपल्या जे गोल्स असते ना ते लगेच पूर्ण होत असतो. तर 11-11 हा नंबर आहे ना, तर माझ्यासाठी खूप लकी आहे. कोणाकोणा हा नंबर दिसत आहे ते मला नक्की सांगा तुम्ही कमेंट्समध्ये. आणि जर तुम्हाला दिसत असल्यास ते लगेच आपण आपली विश मागायची आणि समजून जायचं की आपल्यासोबत युनिवर्स आहे. आपण जे काही करत आहोत म्हणजे जे आपलं गोल्स असन किंवा त्याचे काही याच्या व्यतिरिक्त काही जे काम तुम्ही करत असाल, जेव्हा तुम्हाला एंजल्स नंबर दिसतो ना, तेव्हा समजून जायचं की युनिवर्स आपल्यासोबत आहे. पण आपण जे कार्य करत आहोत ते व्यवस्थित आहे आणि ते पूर्ण होणार आहे. जर ते काम चांगलं असेल तर याच्यासाठी नियती पण आपली मदत करत असते. आपण जर आपलं मन स्वच्छ करून इतरांच्या विषयी पण आपण जर पॉझिटिव्ह राहिलो, चांगलं राहिलो, की इतरांनाही भेटू दे त्यासोबत मला पण भेटू दे, अशी जर भावना जर आपण ठेवली ना, तर नियती ही आपल्यासाठी नेहमी कार्य करत असते. तर जर आपला गोल्स आपल्याला जर भेटत नसेल आणि जे पण आपल्याला मॅनिफेस्टेशन पूर्ण होत नसेल, तर तेव्हा आपण काय करायचं असतं, तर काय करायचं माहिती आहे का, पॉझिटिव्ह राहायचं, युनिवर्सवर सोडून द्यायचं, लेट गो करायचं असते आणि बस हॅपी राहायचं असते. युनिवर्सवर सोडून द्यायचं की तूच बघ, तूच सगळ्या गोष्टी करू शकतोस आणि ते सगळं काय करू शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की 11-11 जर दिसत असेल आपल्याला तर लगेच आपण आपली इच्छा जी असते ना ती मागायची आणि जे आपले गोल्स आहेत ना ते पण आपण तेव्हाच क्लिअर करून टाकायचे असतात. म्हणजे तेव्हा आपलं युनिवर्ससोबत आपण अटॅच झालेलो असतो. तर आपल्या आयुष्यामध्ये ह्या चांगल्या गोष्टी येत असतात. पुढच्या वेळी जर आपल्याला 11-11 दिसलं तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित तो युनिवर्सचा काही संकेत असेल की आपल्या लाईफमध्ये काहीतरी स्पेशल घडणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.